श्री गुरुचरित्र अध्याय 19 भाग दुसरा. पहिल्या भागामध्ये आपण पहिली ओवी ते 15व्या ओवीपर्यंत श्रवण केलेलं आहे आणि या दुसऱ्या भागामध्ये आपण 16व्या ओवीपासून पुढे श्रवण करणार आहोत. बघा 16वी ओवी काय सांगते. शांत झाला नृसिंह देव, देता झाला लक्ष्मीस खेव, संतोषोनी उभय देव, वर देती तय वेळी. आणि या ओवीमध्ये सांगितलं की औदुंबराच्या प्रभावाने भगवान नृसिंह आता शांत झालेले आहेत. तेव्हा त्यांनी प्रेमाने महालक्ष्मीकडे पाहिलं आणि दोघेही अत्यंत संतुष्ट झाले आणि त्या प्रसंगी औदुंबर वृक्षाला वरदान देण्याचं सुद्धा त्या दोघांनी ठरवलेलं आहे. ही ओवी उग्रतेतून करुणेकडे आणि संघर्षातून कृपेकडे होणाऱ्या प्रवासाचं दर्शन घडवत आहे. भगवान नृसिंहांचं कार्य आता पूर्ण झालेलं आहे. अधर्माचा नाश झालेला आहे. मग आता त्यांच्यामध्ये कोणताही क्रोध राहिलेला नाहीये. फक्त प्रेम, समाधान आणि कृपा त्यांच्याकडे आहे. शांत झाला नृसिंह देव. मग नरसिंहांचा राग आता शांत झालेला आहे. म्हणजे धर्मस्थापना पूर्ण झालेली आहे. क्रोधाचं कार्य संपलेलं आहे. करुणेचं राज्य आता सुरू झालेलं आहे. यातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो की संत आणि ईश्वर यांचा मूळ स्वभाव जो आहे तो उग्रता नाहीच आहे. तो मूळ स्वभाव शांततेचाच आहे. उग्रता ही केवळ धर्माच्या रक्षणासाठीच असते. देता झाला लक्ष्मीसी खेव. खेव म्हणजे कसं, प्रेमळ दृष्टी, स्नेहपूर्ण संवाद. यातून दिसून येतं की शक्ती म्हणजे नरसिंह आणि करुणा म्हणजे माता लक्ष्मी. न्याय आणि दया, पराक्रम आणि प्रेम हे एकमेकांच्या कधीही विरोधामध्ये नसतं, तर ते परस्परांना पूरक असतं. काय, पराक्रम आणि प्रेम हे परस्पर पूरक आहे. न्याय आणि दया हे परस्पर पूरक आहे. शक्ती आणि करुणा हे सुद्धा परस्पर पूरकच आहे. संतोषोनी उभय देव. आणि जेव्हा कार्य पूर्ण होतं ना, तेव्हा मनामध्ये संतोष निर्माण होतो. आध्यात्मिक जीवनामध्ये सेवा करून आपण अपेक्षा ठेवूच नाही. एकदा का आपलं कर्तव्य पूर्ण झालं की आपण समाधान स्वीकारलं पाहिजे आणि परिणाम जे आहेत ते ईश्वरावरती सोडले पाहिजेत. हा निष्काम कर्मयोगाचा संदेश आहे बरं का. वर देती तय वेळी. ईश्वराचा स्वभावच आहे. जो स्वतःसाठी काही मागत नाही त्याच्यावरतीच ईश्वर कृपा करत असतो. औदुंबरानं काहीच मागितलं नव्हतं. तो फक्त भगवंताच्या सेवेमध्ये रुजू होता. म्हणूनच औदुंबराला कल्पवृक्षाचे स्थान मिळाले. हीच गुरुसेवेची फलश्रुती आहे बरं का. क्रोधाचा शेवट नेहमी शांततेत व्हायला पाहिजे, हा बोध आहे ह्या ओवीतून आपल्या जीवनाला. कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर अहंकार न ठेवता संतोष मानला पाहिजे आणि निस्वार्थ सेवा करणाऱ्याला ईश्वराची कृपा ही निश्चितपणे प्राप्त होतेच होते. एक शिक्षक वर्षभर विद्यार्थ्यांना शिकवत राहतो. परीक्षेचा निकाल चांगला लागल्यानंतर तो स्वतःची स्तुती बिलकुल करत बसत नाही. तो आनंदाने विद्यार्थ्यांचेच अभिनंदन करायला जातो आणि त्यांना पुढील प्रवासासाठी तो अजून काय करायला घडवण्यासाठी तो पुन्हा तयार होतो. बरोबर आहे का. खरा सेवक कार्यानंतर अहंकाराने नव्हे तर समाधान अनुभवत असतो. तो खरा सेवक असतो. समर्थ आपल्याला सांगतात कर्तव्य करावे, पण त्या कर्तव्याचा अभिमान कधी धरू नये. याचे आणखीन एक तत्व इथे स्पष्ट आहे की मनामध्ये शांत मनामध्येच विवेक आणि ईश्वराची कृपा प्रकट होत असते. साधकाने चिंतनासाठी स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत. माझा जो राग आहे, माझा राग शांततेमध्ये बदलतोय की द्वेषामध्ये बदलतोय? मी सेवा करून अपेक्षा ठेवतोय की मी सेवा करून संतोष मानतोय? माझ्या कृतीमध्ये न्याय आणि करुणा दोन्ही आहेत का? हे प्रश्न आम्ही रोज स्वतःला विचारले पाहिजेत. धर्मकार्य पूर्ण झाल्यानंतर उग्रता शांत होऊन करुणा, संतोष आणि कृपा प्रकट होत असते. हाच ईश्वराचा आणि सद्गुरूंचा खरा स्वभाव आहे. बघा पुढची 17वी ओवी. तया समयी औदुंबरासी, देती वर ऋषिकेशी, सदा फळती तू होशी, कल्पवृक्ष तुझे नाम. आणि मग त्या प्रसंगावेळी भगवान ऋषिकेश म्हणजे भगवान विष्णू नरसिंह यांनी औदुंबर वृक्षाला काय केला तर वरदान देऊन टाकलेलं आहे
की तू सदैव फळांनी भरलेला राहशील, फुललेला राहशील आणि लोकांच्या इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष म्हणून तुझी ख्याती राहील. ही ओवी औदुंबर वृक्षाच्या महिम्याचे मूळ सांगत आहे. भगवान नरसिंहांनी औदुंबराला काय केलंय? वरदान म्हणजे केवळ एका वृक्षाचा गौरव नसून त्या वृक्षाची सेवा, समर्पण आणि ईश्वर कृपेचं फळ काय असतं याचा संदेश देणारी ही ओवी आहे बघा. देती वर ऋषिकेशी. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी बर का. याचा आध्यात्मिक अर्थ असा की जो आपलं मन आणि इंद्रिय जिंकतो त्यालाच ईश्वराची कृपा प्राप्त होते. ईश्वराचे वरदान हे योगायोगाने मिळत नाही, त्यासाठी निस्वार्थ सेवा असावी लागते. सदा फळीत तू होसी याचा बाह्य अर्थ औदुंबर हा वृक्ष नेहमी फळांनी युक्त राहील असा आपल्याला वाटतो, परंतु जो अंतर्मुख अर्थ आहे ना तो अधिक गहन आहे. बघू आता तो कसा आहे. जो ईश्वराच्या कार्यासाठी स्वतःला अर्पण करून घेतो ना त्याचं जीवन हे सतत फलदायी होतं. मग ते जे फळ आहे ना, सदा फळीत तू होशी, ते फळ कशाचं आहे? ज्ञानाचं फळ, भक्तीचं फळ, शांततेचं फळ, समाधानाचं फळ, सद्गुरु कृपेचं फळ आणि आत्मोन्नतीचं फळ बर का. कल्पवृक्ष तुझे नाम. कल्पवृक्ष म्हणजे इच्छा पूर्ती करणारा दिव्य वृक्ष तो कल्पवृक्ष. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्व इच्छा पूर्ण करणे हा त्याचा उद्देश नाहीये. खरा कल्पवृक्ष तो आहे जो मनुष्याची इच्छा शुद्ध करतो. खरा कल्पवृक्ष तो आहे जो भौतिक सुखापेक्षा आत्मिक आनंद देतो. खरा कल्पवृक्ष तो आहे जो भक्ताला ईश्वराच्या जवळ नेतो. म्हणून श्री गुरुचरित्रामध्ये औदुंबर हा गुरुकृपेचा कल्पवृक्ष मानला गेलेला आहे. बघा औदुंबराचे प्रतिकात्मक महत्व कसं आहे. औदुंबर म्हणजे श्री गुरूंचे आश्रयस्थान. औदुंबर म्हणजे भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक. औदुंबर म्हणजे अंतःकरणातील शांततेची स्थापना. औदुंबर म्हणजे निस्वार्थ सेवेचं फळ आणि औदुंबर म्हणजे ईश्वर कृपेचा सजीव अनुभव म्हणजे औदुंबर. बघा आपल्या जीवनामध्ये सेवा कधी व्यर्थ जात नाही आणि निस्वार्थपणे केलेल्या कार्याचे फळ हे योग्य वेळी मिळत असतं. जो स्वतः इतरांसाठी सावली बनून उभा राहतो ना त्यालाच ईश्वर कल्पवृक्ष म्हणून बनवत असतो. बघा एका शिक्षकाने अनेक वर्ष कोणत्याही अपेक्षेशिवाय विद्यार्थ्यांना घडवत राहिला. काही वर्षांनी त्याचे विद्यार्थी डॉक्टर झाले, IAS झाले, IPS झाले, अभियंते, इंजिनियर, अधिकारी, कोणी राजकारणामध्ये गेलं. त्यांनी आपल्या गुरूंचा गौरव केला. तो शिक्षक स्वतःही काही मागत नव्हता, पण त्याचं संपूर्ण जीवन हे सदा फळीत होतं का नाही, आणि तो कल्पवृक्ष झाला. हीच कल्पवृक्षाची भावना आहे, निस्वार्थपणा. बघा समर्थ आपल्याला सांगतात की जे परोपकार करीती त्यांचे जीवन धन्य होती. तसंच आहे, सत्कर्माचे फळ हे बाह्य संपत्तीमध्ये नसून अंतःकरणाच्या समाधानामध्ये असतं. बघा साधकाने स्वतःला विचारलं पाहिजे की माझ्या जीवनातून इतरांना चांगले फळ मिळते आहे ना, मी केवळ घेणारा आहे की देणारा आहे, हा प्रश्न विचारला पाहिजे. आणि माझी साधना मला इतरांसाठी कल्पवृक्ष बनवत आहे तर ना, हा प्रश्नही आपण स्वतःला विचारला पाहिजे. ईश्वराच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करणारा भक्तच खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष बनतो, कारण त्याच्या जीवनातून ज्ञान, प्रेम, शांतता आणि गुरुकृपेची फळे सतत इतरांना मिळत असतात. बघा 18वी ओवी. जे जन भजती भक्तीसी काम्य होय त्वरितसी तुझ देखताची परियसी उग्र विष शांत होय. भगवान नरसिंह औदुंबराला वरदान देतात की जे लोक श्रद्धेने, भक्तीने तुझी सेवा करतील ना त्यांच्या योग्य इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. तसेच तुझे दर्शन होताच उग्र विषाचा दाहही शांत होऊन जाईल. या ओवीमध्ये औदुंबराचे भौतिक नव्हे तर आध्यात्मिक सामर्थ्य सांगितलेलं आहे. इच्छा पूर्ती, विष शांत होणे याचा अर्थ केवळ बाह्य घटनांपुरता मर्यादित नाही आहे. जे जन भजती भक्तीसी, इथे भक्ती हा मुख्य शब्द आहे की नाही. भगवान असे म्हणत नाहीत की जो फक्त औदुंबराला प्रदक्षिणा घालेल, जो फक्त औदुंबराची पूजा करेल, जो फक्त औदुंबराला फुले वाहील. भगवंत म्हणतात की जो भक्तिभावाने सेवा करील, म्हणजेच भावाशिवाय केलेली पूजा ही अपूर्ण आहे की नाही. काम्य होय त्वरितसी,
याचा सरळ अर्थ असा आहे की भक्ताच्या सर्व इच्छा मनोरथ पूर्ण होतील, परंतु आध्यात्मिक अर्थ अधिक गहन आहे, सूक्ष्म आहे. गुरुकृपेनेच प्रथम इच्छा शुद्ध होत असतात. सुरुवातीला भक्त धन मागतो, यश मागतो, सुख मागतो, पण एकदा का सद्गुरु कृपा झाली की त्याची प्रार्थनाच बदलते. हे गुरुदेवा, मला आता विवेक दे, भक्ती दे आणि अंतर्गत आत्मिक शांतता सुद्धा दे. म्हणून गुरुकृपा केवळ इच्छा पूर्ण करत नाही, तर त्या इच्छेचं स्वरूपच बदलून टाकते. ती गुरुकृपा असते. तुझ देखताची केवळ औदुंबराला पाहिल्याने चमत्कार होतो असा याचा अर्थ नाही. दर्शन म्हणजे श्रद्धेने पाहणे, दर्शन म्हणजे गुरुतत्वाचं स्मरण करून पाहणे, दर्शन म्हणजे अंतर्मनाने ईश्वराशी जोडले जाणे म्हणजे दर्शन होय, है ना. ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे त्याच्यासाठी प्रत्येक पवित्र स्थान हे आत्मजागृतीचं केंद्रच बनलेलं असतं. उग्र विष शांत होय, सर्वात मोठी शिकवण आहे. इथं विष दाखवलं ना, ते विष म्हणजे क्रोधाचं विष आहे, मत्सराचं विष आहे, वासनेचं विष आहे, द्वेषाचं विष आहे, लोभाचं, चिंतेचं, अहंकाराचं विष आहे. आणि औदुंबर म्हणजे तर गुरुतत्व आहे. आणि गुरूंच्या सानिध्यात आल्यानंतर अंतःकरणातील विष हळूहळू शांत होऊ लागतं. बघा ना, जीवनामध्ये बोध काय आहे? भक्ती म्हणजे भावपूर्ण अंतिम असं समर्पणच आहे. आणि गुरुकृपा प्रथम मन बदलते, नंतर परिस्थिती बदलते. अंतःकरणातील विष दूर झालं की बाह्य जीवनामध्ये सुद्धा शांतता येऊ लागते. बघा, एक व्यक्ती सतत ताण तणाव, रागराग, चिडचिड आणि अस्वस्थ असं जीवन जगत असतो, आणि नंतर तो व्यक्ती नियमितपणे ध्यान धारणा करतो, नामस्मरण उपासना करतो, सत्संग सुरू करतो, आणि काही महिन्यांमध्ये, काही दिवसांमध्ये त्याला जाणवायला लागतं की अरे, आता तर पहिल्यासारखा रागराग राहिलेला नाही, राग कमी झाला. पहिल्यासारखी आता भीती आणि चिंता वाटत नाही, चिंता भीती आता कमी झाली. निर्णयामध्ये अधिक स्पष्टता आली, कारण विवेक जागृत झाला ना. हेच काय ते उग्र विष शांत होणे, या ओवीची अनुभूती ती हीच. बघा ना, समर्थ आपल्याला म्हणतात की मन शुद्ध झालं की ईश्वर आपोआप प्रकट होतो. तसंच आहे इथं. भक्ती आणि विवेक यांच्या साह्याने मनातील काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर यांचं विष सुद्धा नष्ट होत असतं. साधकाने चिंतनासाठी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, माझी भक्ती केवळ विधीपुरती मर्यादित आहे की भावपूर्ण आहे? माझ्या मनातील कोणते विष अजूनही मला अस्वस्थ करते, भ्रमित करते? गुरुस्मरणाने माझ्या स्वभावामध्ये शांतता वाढली आहे का, हे प्रश्न साधकाने स्वतःला चिंतनासाठी विचारले पाहिजेत. औदुंबर हा केवळ इच्छा पूर्ण करणारा एक कल्पवृक्ष नसून गुरुकृपेचं प्रतीक आहे. आणि औदुंबराच्या इथे भक्तीने कामातील क्रोध, अहंकार, मत्सर आणि अस्थिरतेचं विष शांत होतं, आणि जीवनामध्ये खरी शांतता आणि विवेक त्या ठिकाणी प्रकट होत असतो. बघा, पुढची ओवी 19वी आहे. जे सेवेतील मनुष्य लोक अखिल काम्य पाऊनी एक, फळ प्राप्त होय निके, पापा वेगळा होय नर. बघा काय सांगितलं. भगवान नरसिंह औदुंबराला जेव्हा त्या वृक्षाला वरदान देतात, जे मनुष्य श्रद्धेने, भक्तीने तुझी सेवा करतील त्यांना त्यांच्या जीवनामध्ये योग्य मनोकामनांचे शुभ फळ प्राप्त होईल, आणि त्यांच्या पापांचा क्षय होऊन ते पवित्र असं जीवन जगतील. या ओवीमध्ये गुरुचरित्रातले अत्यंत महत्वाचं तत्व सांगितलंय की औदुंबराची सेवा म्हणजे फक्त वृक्ष पूजा नाही, तर गुरुतत्वाची भक्ती आणि आत्मशुद्धीची साधना म्हणजे त्या औदुंबराची सेवा आहे. जे सेवेतील मनुष्य लोक, येथे सेवा म्हणजे केवळ त्या औदुंबर वृक्षाला घातलेली प्रदक्षिणा किंवा औदुंबर वृक्षाला केलेला नमस्कार नव्हे. इथे सेवा म्हणजे सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन, सद्गुरूंचं नामस्मरण, सद्गुरूंचा सत्संग, सद्गुरूंचा दयाभाव, सद्गुरूंचं आचरण, सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरती केलेलं आचरण आणि निष्काम सेवा ही अभिप्रेत आहे. वृक्षाची पूजा करण्यापेक्षा सद्गुरूंच्या शिकवणीप्रमाणे जगणे हीच खरी औदुंबराची सेवा आहे. अखिल काम्य पावोनी, अखिल काम्य म्हणजे सर्व मनोकामना, सर्व. परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक भौतिक इच्छा या ठिकाणी पूर्ण होईल. सद्गुरु कृपेने अयोग्य इच्छा नष्ट होतात आणि योग्य इच्छाच पूर्ण होतात. शेवटी साधकाची इच्छा ईश्वरा प्राप्तीची बनली पाहिजे ना, ईश्वर प्राप्तीचीच त्याची इच्छा असली पाहिजे, अंतिम इच्छा. सद्गुरु आपल्याला
आपण मागतो तेच देत नाहीत. सद्गुरू आपल्याला तेच देतात जे आपल्या आध्यात्मिक कल्याणासाठी, आत्मोन्नतीसाठी आवश्यक आहे. फळ प्राप्त होय निके. निके म्हणजे उत्तम, शुभ, कल्याणकारी है ना. कर्माचे फळ दोन प्रकारचे असते, एक तर बाह्य यश असतं किंवा अंतःकरणातील साधन असते. सद्गुरु कृपेचं सर्वात मोठं फळ काय आहे? मनशांती, विवेक, संतोष, भक्ती आणि आत्मविश्वास हीच खरी संपत्ती. पाप वेगळा होय नर. इथे पाप म्हणजे केवळ पूर्वजन्मातील कर्म नव्हे, है ना. पाप म्हणजे केवळ पूर्वजन्मातील कर्म नव्हे, तर पाप म्हणजे चुकीची वृत्ती, पाप म्हणजे अहंकार, पाप म्हणजे द्वेष, पाप म्हणजे लोभ, पाप म्हणजे मत्सर, पाप म्हणजे असत्य. श्री सद्गुरु सेवा आणि सत्संगामुळे या दोषांचा क्षय होत असतो. पाप धुण्यापेक्षा पाप करण्याची वृत्ती नष्ट होणं हे जास्त महत्वाचं असतं. बघा ना, गुरुतत्वाचा गूढ संदेश काय आहे? औदुंबर हे गुरुतत्वाचं प्रतीक आहे आणि त्या औदुंबराची सेवा म्हणजे श्री गुरूंचं स्मरण, गुरूंच्या उपदेशानुसार जीवन आणि मनाची शुद्धी. अशा सेवेमुळे मन शुद्ध होतं आणि शुद्ध मनामध्येच ईश्वराचं दर्शन घडत असतं. बघा, भक्तीचे खरे फळ म्हणजे मनातील परिवर्तन. श्री गुरु कृपा सर्वात प्रथम स्वभाव बदलते आणि नंतर परिस्थिती बदलते. चांगले कर्म आणि चांगले विचार हीच पापमुक्तीची खरी साधना आहे. बघा, एक व्यक्ती दररोज मंदिरामध्ये जातो, पण घरी आल्यानंतर तो खोटं बोलतो, चिडचिड करतो, रागावतो आणि लोकांना फसवतो सुद्धा. आणि दुसरी व्यक्ती अगदी साधी पूजा करतो, पण सत्य बोलतो, प्रामाणिक राहतो आणि गरजूंना मदत करतो आणि नम्र राहतो. खऱ्या अर्थाने पाप वेगळा दुसरा व्यक्ती आहे, पहिला नाही. कारण भक्तीचा परिणाम त्याच्या स्वभावामध्ये दिसला. बरोबर का? समर्थ आपल्याला सांगतात की भक्ती आणि सदाचार यांची सांगड घातल्याशिवाय आत्मोन्नती, आत्मकल्याण होत नाही. तसेच ते वारंवार सांगतात की मन शुद्ध झाले की ईश्वर स्वतः प्रकट होतो. मन करा रे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण. म्हणून साधकाने स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत की माझी पूजा माझ्या स्वभावामध्ये बदल घडवत तर आहे ना? माझ्या इच्छा दिवसेंदिवस शुद्ध होत तर चालल्या आहेत ना? मी पाप टाळतो की पापाची वृत्ती सोडण्याचा प्रयत्न करतो? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. औदुंबराची सेवा म्हणजे गुरुतत्वाची भक्ती आणि अशा भक्तीने योग्य मनोकामना पूर्ण होतात, मन शुद्ध होतं आणि पापी वृत्तीचा नाश होऊन साधकाचे जीवन ईश्वर मार्गाकडे वळते होते. वांझणारी सेवा करीती पुत्र होतील तिसी त्वरिता. जे नर दिसतील दैन्य पीडिता, सेविता होतील श्रियायुक्त. बघा काय सांगितलं, ही ओवी कशी आहे, पुन्हा श्रवण करा. वांझणारी सेवा करिता पुत्र होतील तिसी त्वरिता. जे नर असतील दैन्य पीडिता, सेविता होतील श्रेयायुक्त. भगवान नृसिंहांनी औदुंबर वृक्षाला वरदान देताना सांगितलं की जी स्त्री श्रद्धेने तुझी सेवा करील तिला संतती प्राप्तीचे आशीर्वाद प्राप्त होतील. तसेच जे लोक दारिद्र्याने, दुःखाने पीडित असतील आणि ते तुझी भक्ती करतील तर ते समृद्ध आणि सुख प्राप्त करतील. बघा ना, या ओवीचा अर्थ अगदी शब्दशः घ्यायचा नाही, तर आध्यात्मिक आणि तात्विक अर्थ आपल्याला समजून घ्यायला हवा. गुरुचरित्रातील अशा वरदानांचा जो उद्देश आहे तो श्री गुरु भक्तीचे सामर्थ्य आणि ईश्वर कृपेची महती सांगणे हा आहे. वांझणारी सेवा करिता बाह्य अर्थ असा आहे की श्रद्धेने सेवा करणाऱ्या निसंतान स्त्रीला संतती प्राप्तीचे आशीर्वाद मिळतील, असा हा बाह्य अर्थ. परंतु आध्यात्मिक अर्थ अधिक गहन असतो. वांझ म्हणजे ज्यांना मूल होत नाही असे नव्हे, तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून ज्याच्या मनामध्ये भक्ती नाही, ज्याच्याकडे विवेक नाही, ज्याच्याकडे सद्गुण नाही, ते सगळे वांझ. ते मन आध्यात्मिक दृष्ट्या वांझच आहे. सद्गुरूंच्या सेवेने अशा मनामध्ये भक्ती, ज्ञान आणि सद्गुणांचा जन्म होतो ना, तेव्हा काय होतंय, त्यांना पुत्रप्राप्ती होते. बघा आता, पुत्र होतील तिसी त्वरिता. इथं पुत्र म्हणजे केवळ जैविक अर्थाने नाही, तर शास्त्रामध्ये पुत्र होणे म्हणजे पुढच्या पिढीमध्ये पुण्यकर्म, सद्गुण आणि आध्यात्मिक प्रगती असा अर्थ आहे. सद्गुरूंच्या कृपेने जीवनामध्ये सद्विचार, सदाचार, भक्ती, ज्ञान यांचा जन्म होत असतो. जे नर असतील दैन्य पीडिता, इथे दैन्य म्हणजे केवळ आर्थिक गरिबी दाखवली नाही,
दैन्य म्हणजे मनाची अस्वस्थता, आत्मविश्वासाचा अभाव, निराशा, अज्ञान आणि आध्यात्मिक रिक्तपणा, रिकामापणा म्हणजे ते दैन्य, म्हणजे ती गरिबी. आज अनेक लोक श्रीमंत आहेत आणि तरी सुद्धा ते दैन्य पीडित आहेत. कारण त्यांच्याकडे पैसा आहे, पण समाधान नाही, आध्यात्मिक ओलावा नाहीये. त्यांच्याकडे पैसा आहे, पण अज्ञान सुद्धा तितकंच आहे. त्यांच्याकडे आत्मविश्वासच नाहीये. ते कसे आहेत? दैन्य पीडित आहेत. सेविता होतील श्रियायुक्त. श्री जे असतं ना, श्री म्हणजे केवळ पैसा नव्हे. श्री म्हणजे श्री लक्ष्मी, श्री म्हणजे सौभाग्य, श्री म्हणजे सद्बुद्धी, श्री म्हणजे आरोग्य, श्री म्हणजे समाधान, श्री म्हणजे आनंद, श्री म्हणजे गुरुकृपा सुद्धा. ज्याच्या जीवनामध्ये हा श्री आहे ना, तोच खरा समृद्ध आहे. गुरुतत्वाचा संदेश काय आहे? की सद्गुरूंची कृपा माणसाला केवळ बाह्य संपत्ती देत नाही. सद्गुरूंची कृपा त्याला योग्य विचार, योग्य निर्णय, योग्य कर्म, योग्य विवेक अशी संपत्ती बहाल करत असते. अशी व्यक्ती बाह्य आणि आंतरिक दोन्ही अर्थांनी अधिक समृद्ध होत चाललेली असते. जीवनामध्ये बोध आहे बघा, खरी गरिबी पैशाची नसून सद्गुणांची असते. गुरुभक्तीने मनातील रिक्तपणा भरून निघत असतो. आणि समृद्धी म्हणजे केवळ धन नव्हे, तर शांतता, समाधान आणि सद्बुद्धी हीच खरी समृद्धी आहे. दोन व्यक्ती आहेत, दोन व्यक्ती. पहिल्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, पण तो सतत ताणतणावामध्ये राहतो, रागात चिडचिड आणि भीती आहे त्याला. असंच त्याचं जगणं आहे. आणि दुसऱ्याकडे मर्यादित साधन आहेत, मर्यादित पैसा आहे, पण त्याच्याकडे शांतता आहे, प्रेमळ कुटुंब आहे, चांगलं आरोग्य आहे आणि तो समाधानी वृत्तीने जगतो. खऱ्या अर्थाने श्रियायुक्त जर कोण जगतोय तर तो दुसरा व्यक्ती आहे बघा. समर्थांनी सांगितलं की संतोष हेच सर्वात मोठं धन आहे. आणि तसंच सद्गुरूंच्या कृपेने विवेक आणि वैराग्य मिळालं की सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त झाल्यासारखंच असतं. साधकाने चिंतनासाठी स्वतःला विचारलं पाहिजे की मी फक्त भौतिक संपत्ती मागतोय की अंतःकरणाची समृद्धी मागतोय. माझ्या जीवनामध्ये श्री म्हणजे शांतता, संतोष आणि सद्बुद्धी वाढते आहे का, हा प्रश्न विचारला पाहिजे. आणि माझी भक्ती माझ्या स्वभावाला अधिक समृद्ध करत आहे का. औदुंबराच्या सेवेमुळे केवळ बाह्य इच्छांची पूर्ती नव्हे, तर गुरुकृपेच्या, सद्गुरुकृपेच्या साधकाच्या जीवनामध्ये सद्गुण, समाधान, भक्ती आणि खऱ्या अर्थाने श्री अर्थात आध्यात्मिक समृद्धी प्रकट होत असते. हीच या ओवीची गूढ अशी शिकवण आहे. तुझी छाया बैसोनी जे जन करती जपानुष्ठानी. तुझी छाया बैसोन जे जन करती जपानुष्ठान. अनंत फळ होय ज्ञान, कल्पिले फळ होय त्यासी. काय सांगितलं? भगवान औदुंबराला जेव्हा औदुंबर वृक्षाला वरदान देत होते, तेव्हा ते म्हणाले की जे भक्त तुझ्या छायेमध्ये बसून जप, तप, ध्यान, अनुष्ठान आणि साधनं करतील त्यांना अनंत पुण्य, ज्ञान प्राप्ती आणि योग्य मनोकामनांची पूर्तता सुद्धा होईल. ही ओवी गुरुचरित्रातील अत्यंत महत्वाची ओवी आहे. औदुंबराच्या छायेमध्ये, याचा अर्थ बाह्य महत्व नाही आहे त्या औदुंबराच्या छायेचं, तर गुरुकृपेच्या आश्रयाचं महत्व सांगितलंय. ती छाया आहे ना, तुझी छाया बैसोन. इथे छाया म्हणजे अत्यंत गहन असा आध्यात्मिक शब्द आहे बरं का. छाया म्हणजे फक्त झाडाची सावली नव्हे, छाया म्हणजे ती छाया. सद्गुरूंचा आश्रय म्हणजे ती छाया, सद्गुरूंचे संरक्षण कवच म्हणजे ती छाया, सत्संग म्हणजे ती छाया आणि आध्यात्मिक सुरक्षितता म्हणजे ती छाया दाखवली बघा. जो साधक सद्गुरूंच्या आश्रयामध्ये राहतो त्याचे जीवन संसाराच्या त्या उष्णतेपासून, त्या लाहीलाहीपासून सुरक्षित होते. जशी झाडाची सावली उन्हापासून संरक्षण करते, तशीच गुरुकृपा मनाला काम, क्रोध, मोह, मत्सर यांच्या तापापासून वाचवत असते. जे जन करीती जपानुष्ठान. इथे जप अनुष्ठान म्हणजे केवळ स्मरणिकेवरती माळेवरचे मंत्र म्हणणे नव्हे, तर यामध्ये काय काय समाविष्ट होतं बघा. जपानुष्ठानमध्ये नामस्मरण येतं, ध्यान येतं, स्वाध्याय येतं, ईश्वर प्रणिधान येतं, आत्मचिंतन येतं, सद्गुरूंच्या उपासनेचं, उपदेशाचं मनन येतं आणि सात्विक जीवन म्हणजे ते जप अनुष्ठान. जप म्हणजे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नव्हे, ईश्वराला, मनाला ईश्वराशी जोडण्याची प्रक्रिया म्हणजे जपानुष्ठान आहे. अनंत फळ होय ज्ञान. ही ओवी सर्वात महत्वाची बरं का.
सर्वात मोठे फळ हे ज्ञान आहे. अनंत फळ होय ज्ञान, म्हणजे सर्वात मोठं फळ हे ज्ञान आहे. यश, धन, पद, प्रसिद्धी, कीर्ती सगळं नाशवंत, परंतु आत्मज्ञान, विवेक, भक्ती आणि शांतता हीच अनंत फळ आहेत. म्हणून सांगितलं ना, अनंत फळ होय ज्ञान. ज्ञानामुळे अज्ञान नाहीस होतं, ज्ञानामुळे भीती नष्ट होते, ज्ञानामुळे अहंकार विरघळतो आणि ज्ञानामुळेच जीवनाचा खरा अर्थ सुद्धा समजतो बरं का. कल्पिले फळ होय त्यासी, याचा अर्थ असा नाही की तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण जशाच्या तशा पूर्ण होतील, नाही. सद्गुरु कृपेने योग्य इच्छाच पूर्ण होतात, अयोग्य इच्छा आपोआप नष्ट होतात आणि शेवटी साधकाची इच्छा फक्त ईश्वर प्राप्ती एवढीच राहते. सद्गुरु आपल्या इच्छा पूर्ण करण्यापेक्षा आपल्या इच्छांचं शुद्धीकरण करून देत असतात बघा. या ओवीमध्ये 3 महत्वाच्या साधना सांगितल्या की सद्गुरूंचा आश्रय म्हणजे छाया, जपानुष्ठान म्हणजे नामजप आणि साधना आणि ज्ञानप्राप्ती. या तिन्ही गोष्टी जेव्हा साधकाच्या जीवनामध्ये येतात ना, तेव्हा त्याचं जीवन खऱ्या अर्थाने धन्य धन्य होतं. बघा ना, योग्य वातावरणामध्ये केलेली साधना ही अधिक फलदायी ठरते. गुरुकृपेच्या आश्रयात केलेलं नामजप हे मन शुद्ध करतं. साधनेचं अंतिम ध्येय म्हणजे कोणता चमत्कार नव्हे, तर साधनेचं अंतिम ध्येय म्हणजे आत्मज्ञान होय, तेच अंतिम फळ आहे. 2 विद्यार्थी एकच पुस्तक वाचत असतात. एक जण केवळ परीक्षा पास होण्यासाठी ते पुस्तक वाचत असतो आणि दुसरा समजून घेण्यासाठी, जीवनात उतरवण्यासाठी, स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी त्या पुस्तकाचा अभ्यास करतो. दोघांनी वाचन केलं, पण दुसऱ्याला ज्ञान प्राप्त झालं आणि पहिला फक्त परीक्षेत पास झाला. तसंच आहे. कोणी फक्त मोजणीसाठी जप करतं, है ना, मी एवढे केले, मी तेवढ्या स्मरणिका केल्या, एवढ्या एवढ्या जपमाळा केल्या, म्हणून फक्त ते करतं मोजणीसाठी, काउंट ठेवतं. तर कोणी फक्त नामामध्ये सद्गुरूंचं स्मरण अखंड ठेवतं. दुसऱ्या साधकाचा जपच खऱ्या अर्थाने अनंत फळ त्याला प्रदान करणार असतो. बघा ना, समर्थ आपल्याला सांगतात की नामस्मरण, सत्संग आणि विवेक याच्यामुळेच आत्मज्ञान प्राप्त होत असतं. तसेच दासबोधामध्ये स्पष्ट सांगितलं की सद्गुरूंच्या आश्रयाशिवाय आत्मज्ञान सहज प्राप्त होत नाही. ही ओवी त्याच तत्वाची पुष्टी करते. बघा ना, साधकांनी स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे. मी जप करतोय, पण माझ्या मनामध्ये माझं जे मन आहे ना, ते सद्गुरूंच्या छत्रछायेमध्ये आहे का, कृपा छायेमध्ये आहे का? माझ्या जीवनामध्ये माझ्यात विवेक आणि नम्रता वाढत चाललेली आहे का? मी ईश्वराकडे एखादी भौतिक वस्तू मागतोय की आत्मज्ञान मागतोय? हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे. सद्गुरु कृपेच्या छायेखाली श्रद्धेने केलेला नामजप, नामस्मरण आणि साधना साधकाला केवळ पुण्य किंवा मनोकामनांची पूर्तीच देत नाही, तर आत्म आनंद, आत्मज्ञान, अंतर्गत शांतता, ईश्वर प्राप्तीचा मार्ग खुला करून देतं. हेच या ओवीचे खरे तात्पर्य. बघा, 22वी ओवी आहे. तुझे छाई जळात स्नान करीत पुण्य बहुत, भगीरथी स्नान करीत तितुके पुण्य परियेसा. मग काय सांगितलं या ओवीमध्ये? भगवान औदुंबर वृक्षाला वरदान देताना सांगतात की तुझ्या छायेखाली असलेल्या पवित्र जलामध्ये जो भक्त श्रद्धेने स्नान करील त्याला गंगेमध्ये म्हणजे भगीरथीमध्ये स्नान केल्या इतकंच पुण्य प्राप्त होईल. या ओवीचा अर्थ केवळ पाण्यातच स्नान करण्यापुरतं मर्यादित नाही, तर हे बाह्य स्नानापेक्षा अंतःकरणाच्या शुद्धीकरणाचा महिमा या ओवीत सांगितलाय. तुझे छाई जळात, इथे औदुंबराची छाया म्हणजे सावली, म्हणजे गुरुकृपेचा आश्रय म्हणजे, आणि जल म्हणजे काय सांगितलं? ज्ञान, भक्ती आणि चित्तशुद्धी म्हणजे जल. शास्त्रामध्ये पाणी हे नेहमी शुद्धीकरणाचंच प्रतीक मानलं गेलंय ना. याचा गूढ अर्थ असा की श्री गुरुकृपेच्या आश्रयामध्ये ज्ञानरूपी पाण्यामध्ये स्नान करणारा साधक हा अंतर्बाह्य पवित्र होत असतो. स्नान करिता पुण्य बहुत. येथे स्नान म्हणजे केवळ शरीर धुणं म्हणजे स्नान नाहीये. खरं स्नान म्हणजे अहंकार धुणं म्हणजे स्नान. खरं स्नान म्हणजे मत्सर धुणं, क्रोध धुणे, वासना धुवून काढणे, लोभ धुवून काढणे आणि मनातील हे विकार दूर करणे म्हणजे खरं स्नान दाखवलं. शरीर स्वच्छ करणं एक वेळ सोपं आहे, अत्यंत सोपं आहे ते, पण मन स्वच्छ करणं म्हणजे खरी साधना आहे. बघा, भगीरथी स्नान करीती तितिके पुण्य. भगीरथी म्हणजे गंगा दाखवली, जे अत्यंत पवित्रतेचं प्रतीक आहे ती गंगा.
आणि गुरुचरित्रातला संदेश काय? ज्या ठिकाणी सद्गुरूंचा वास आहे तिथे सर्व तीर्थांचा वास आहे, म्हणून औदुंबराखाली श्रद्धेने केलेली साधना गंगा स्नाना इतकीच पुण्यदायी फलदायी मानली आहे. हे गुरुतत्वाच्या श्रेष्ठत्वाचे वर्णन आहे. बघा ना, सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये मन शांत होतं, विचार शुद्ध होतात, जीवनाला योग्य दिशा मिळते. हेच खरे तीर्थस्नान आहे ना. संत म्हणतात तीर्थक्षेत्र धोंडापाणी है ना. तिथे म्हणजे संतांच्या आणि सद्गुरूंचा सहवास सर्वात मोठं तीर्थ आहे की नाही. तीर्थ धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. कळालं. बघा जीवनामध्ये बोध काय, रोज अंघोळ करून आपण शरीर स्वच्छ करतो, पण नामस्मरणाने मन स्वच्छ होते. सद्गुरूंच्या सहवासात राहणे म्हणजे आत्मशुद्धीचा मार्ग स्वीकारणे. बाह्य तीर्थांपेक्षा अंतर्मनाची यात्रा अधिक महत्वाची असते. एखादी व्यक्ती अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देते, पण त्याच्या स्वभावामध्ये असलेली चिडचिड, रागराग, अहंकार, वासना, लोभ तसाच आहे. आणि दुसरी व्यक्ती रोज 15 मिनिटं उपासना करते, नामस्मरण करते, ध्यान करते, आत्मपरीक्षण करते. काही महिन्यांनी त्या दुसऱ्या व्यक्तीचा स्वभाव हा शांत, प्रेमळ आणि नम्र होतो. अहो खरं तीर्थस्नान तर त्या दुसऱ्या व्यक्तीचं झालंय की नाही. बघा समर्थ म्हणतात की मन शुद्ध झालं की सर्व तीर्थे अंतःकरणामध्येच प्रकट होत असतात. तसाच सद्गुरूंचा संघ हा सर्व तीर्थांपेक्षा श्रेष्ठ आहे. हीच या ओवीला हे तत्व या ओवीला पुष्टी देते. बघा साधकाने चिंतनासाठी स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत. मी शरीर स्वच्छ करण्या इतकीच काळजी माझ्या मनाला शुद्ध करण्याची घेतोय का, की मी फक्त शरीर स्वच्छ करत सुटलो आणि अंतःकरण तसंच. माझ्या तीर्थक्षेत्र, माझ्या तीर्थयात्रा म्हणजे फक्त प्रवास आहे की अंतर्मनाचं परिवर्तन म्हणजे माझी तीर्थयात्रा आहे. सद्गुरूंच्या उपदेशानुसार माझ्या स्वभावामध्ये जे गरजेचे आहेत ते बदल होत आहेत का, हे प्रश्न आम्ही विचारले पाहिजेत. बघा ना संपूर्ण ओवी काय सांगते, औदुंबराच्या छायेखाली केलेलं स्नान म्हणजे गुरुकृपेच्या आश्रयात झालेली मनाची शुद्धी आणि अंतःकरणाचे पुण्य गंगेच्या स्नाना इतकंच महान आहे. कारण खरे तीर्थ बाहेर नसून गुरुकृपेने शुद्ध झालेल्या अंतर्मनामध्येच ते खरे तीर्थ आहे. बघा 23वी ओवी, तुझ सेविती त्या नरासी व्याधी नवती कवने दिवसी ब्रह्महत्यादी महादोषी परिहार होती परियेसा. काय सांगितलं. भगवान नरसिंह जेव्हा औदुंबर वृक्षाला वरदान देत होते तेव्हा ते म्हणाले, जे लोक तुझी श्रद्धेने सेवा करतील त्यांना विविध व्याधींपासून संरक्षण मिळेल आणि ब्रह्महत्येसारख्या महापापांचे प्रायश्चित्त होऊन त्यांचे दोष दूर होतील. या ओवीचा अर्थ शब्दशः नाही घ्यायचा, तर तत्वार्थाने आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. श्री गुरुचरित्राचा हेतू असा नाही की औदुंबराची पूजा केली की कोणताही आजारच होत नाही किंवा कोणतेही कर्म तत्क्षणी नष्ट होऊन जाईल. या ओवीचा गाभा असा आहे की गुरुकृपेने होणारे अंतःकरणाचे शुद्धीकरण काय. तुझं सेवती त्या नरासी. तुझी सेवा, इथे सेवा म्हणजे गुरुभक्ती, नामस्मरण, सदाचार, आत्मपरीक्षण, सत्संग, धर्माचरण. फक्त औदुंबराला पाणी घालणं, प्रदक्षिणा घालणं किंवा त्याला नमस्कार करणं एवढी सेवा पुरेशी नाही. सद्गुरूंच्या शिकवणीनुसार जीवन घडवणे हीच खरी सेवा आहे. व्याधी नवती कवनी दिवसी. मग इथे व्याधी दोन प्रकारच्या आहेत. शारीरिक व्याधी आहे ना. शारीरिक व्याधी सात्विक जीवन, संयम, मानसिक शांतता आणि साधना यामुळे आरोग्याला लाभ होतोच की शारीरिक पातळीवर. परंतु याचा अर्थ असा नाही की भक्तांना कधीच कोणता आजार होत नाही. आणि मानसिक आणि आध्यात्मिक व्याधी कोणत्या, याचा अर्थ अधिक गूढ आहे. मनातील व्याधी खूप आहेत. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, चिंता आहे, भयभीती आहे. आणि सद्गुरूंच्या कृपेने या सगळ्या कसल्या मनोकायिक व्याधी, मनातल्या व्याधी, मानसिक व्याधी कमी होऊ लागतात. आणि मग काय सांगितलं पुढं, ब्रह्महत्याधिक महादोषी. शास्त्रामध्ये ब्रह्महत्या हे अत्यंत गंभीर असं पाप मानलं गेलेलं आहे. आणि इथे त्याचा व्यापक अर्थ असा आहे की अत्यंत गंभीर असे कर्मदोष, अज्ञानातून झालेल्या चुकांचे ओझे आणि अपराधीपणाची भावना म्हणजे ब्रह्महत्या दाखवली. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने मनुष्य आपल्या स्वतःच्या चुका स्वीकारतो, त्या चुकांबद्दल प्रायश्चित्त करतो
जीवन बदलतो आणि पुन्हा धर्म मार्गावरती यायला तयार होतो. परिहार होती, परिहार म्हणजे कसं? इथे जादूने पाप नाहीसे होणे असे याचा अर्थ परिहार नाही. परिहार म्हणजे पश्चाताप, आत्मपरिवर्तन, सदाचार, सद्गुरूंची कृपा, योग्य कर्म. जेव्हा माणूस अंतःकरणाने बदलतो तेव्हा त्याच्या पापी वृत्तींचा नाश व्हायला सुरुवात होते. सद्गुरू पाप मिटवत नाहीत. सद्गुरू पाप करणारा माणूसच बदलून टाकतात. हीच खरी सद्गुरू कृपा आहे. जेव्हा स्वभाव बदलतो ना तेव्हा कर्माचा प्रभाव सुद्धा बदलत असतो. बघा ना, जीवनामध्ये सर्वात मोठी व्याधी शरीराची नसून मनाची आहे. गुरु भक्ती मनाला निरोगी बनवते. प्रायश्चित्त म्हणजे स्वतःमध्ये कायम स्वरूपीचा चांगला बदल घडवणे म्हणजे प्रायश्चित्त. एक व्यक्ती अनेक वर्ष खोटं बोलून बोलून लोकांना फसवत असते आणि एके दिवशी त्याला त्या फसवणुकीची चुकीची वागल्याची जाणीव त्याला होते आणि मग ती व्यक्ती सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सत्य बोलू लागते आणि त्या लोकांची ती माफी मागते, प्रायश्चित करते आणि मी प्रामाणिकपणे जीवन जगायला सुरुवात करते. तिच्या भूतकाळातील त्या कृती तर काही मिटत नाहीत, पण तिचं अंतःकरण शुद्ध होतं आणि त्याचा नवीन जीवन प्रवास सुरू होतो. हाच महादोषांचा परिहार समर्थांनी दाखवला. बघा, समर्थ सांगतात की मन शुद्ध झालं की सर्व दोष नाहीसे होतात. समर्थ वारंवार सांगतात विवेक, वैराग्य आणि सदाचार हेच आत्मशुद्धीचं औषध आहे बरं का. स्वतःला विचारलं पाहिजे. आपण साधकांनी चिंतन करताना स्वतःला विचारलं पाहिजे, माझ्या जीवनातील सर्वात मोठी व्याधी कोणती? शरीराची की मनाची? मी माझ्या चुका मान्य करून त्या सुधारणा करतोय का? माझी गुरुभक्ती माझ्या स्वभावामध्ये बदल घडवून आणत आहे का? औदुंबराची सेवा म्हणजे गुरुतत्वाची सेवा आणि अशा सेवेमुळे मनातील काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार यांच्यासारख्या खऱ्या व्याधी दूर झाल्याच पाहिजेत. पापी वृत्तींचा क्षय हा झालाच पाहिजे आणि साधकाचं जीवन हे शुद्ध, सात्विक आणि ईश्वराभिमुख बनलं पाहिजे. बघा 24वी ओवी, जे जे कल्पुनी मनासी तुझ सेविती भावेसी, कल्पना पुरती भरवसी, कलियुगी कल्पवृक्ष तूची. मग भगवान नरसिंह जेव्हा औदुंबराला वरदान देत होते तेव्हा ते म्हणाले की जे भक्त श्रद्धा, प्रेम, निस्सीम विश्वासाने तुझी सेवा करतील त्यांच्या मनातील योग्य आणि कल्याणकारक दोन्ही इच्छा पूर्ण होतील आणि कलियुगामध्ये तूच कल्पवृक्ष म्हणून प्रसिद्ध होशील. ही ओवी गुरुचरित्रातील अत्यंत महत्वाची ओवी आहे. ती इच्छापूर्तीची नव्हे तर इच्छा शुद्धीचा सिद्धांत शिकवणारी ओवी आहे. शब्दशः जर पाहिलं ना तर मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील असं आपल्याला वाटतं, पण गुरुचरित्राचा गाभा असा नाही आहे. सद्गुरूंची कृपा जेव्हा होते तेव्हा प्रत्येक इच्छा पूर्ण होतेच असं नाही, ते इच्छा योग्य बनवतात, ती सद्गुरु कृपा आहे. जे जे कल्पुनी मानसी, इथे कल्पना म्हणजे इच्छा, संकल्प, ध्येय, प्रार्थना. माणसाच्या सर्व कृती आधी मनामध्ये जन्म घेतात ना, म्हणून मन शुद्ध असेल तर संकल्प सुद्धा शुद्ध होतो. तुझं सेविती भावेसी या ओवीतील सर्वात महत्वाचा शब्द आहे भावेसी. भगवंत म्हणत नाहीत की तू फक्त पूजा करेल, की जो फक्त पूजा करेल किंवा जो फक्त प्रदक्षिणा घालेल किंवा जो फक्त दर्शन घेईल असं नाही. भगवंत म्हणतात की जो प्रेमाने, श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने सेवा करील, म्हणजे भावाशिवाय पूजा ही केवळ एक कृती आहे, पण त्यांना अभिप्रेत काय आहे? सेवा ही भावातून झाली पाहिजे. भावाने केलेली पूजा हीच खरी साधना बनते. कल्पना पुरती भरवसी म्हणजे भरोसा पाहिजे, संपूर्ण विश्वास पाहिजे. जेव्हा भक्ताचा विश्वास दृढ असतो तेव्हा त्याला योग्य मार्ग सापडतो, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते, संकटावरती मात करण्याची शक्ती सुद्धा मिळते. त्यामुळे त्याच्या योग्य इच्छा पूर्ण होतात. ही केवळ चमत्काराची गोष्ट नाही, ही सद्गुरु कृपेने घडणाऱ्या अंतर्गत परिवर्तनाची प्रक्रिया आहे. कलियुगी कल्पवृक्ष तूची. कल्पवृक्ष म्हणजे इच्छा पूर्ती करणारा वृक्ष, बरोबर, पण कलियुगातील खरा कल्पवृक्ष कोण? औदुंबर म्हणजे गुरुतत्व आहे आणि हे गुरुतत्व, औदुंबर हा गुरुतत्वाचं सजीव प्रतीक आहे ना. तो औदुंबर जो आहे ना
ते गुरुतत्व जे आहे ना ते भक्ताला योग्य दिशा देतं, विवेक देतं, आत्मशांतता देतं आणि शेवटी ईश्वर प्राप्तीचा मार्ग सुद्धा दाखवतं. कल्पवृक्षाची सर्वात मोठी देणगी भौतिक वस्तूंमध्ये नाहीये. कल्पवृक्षाची सर्वात मोठी देणगी काय आहे? योग्य विचार, योग्य निर्णय, सत्सद विवेक, बुद्धी, भक्ती आणि आत्मज्ञान. सद्गुरु कृपा, सद्गुरु इच्छा पूर्ण करण्यापेक्षा इच्छेलाच पवित्र बनवतात. तीच सर्वात मोठी देणगी आहे. बघा, जीवनामध्ये बोध आहे, श्रद्धा आणि भावाशिवाय साधना अपूर्ण आहे. मनातील इच्छा जितकी शुद्ध तितकी त्याची पूर्ती कल्याणकारी असते. गुरुकृपा आपल्या इच्छा आणि आपल्या स्वभावाचे रूपांतर करत असते. एक विद्यार्थी रोज प्रार्थना करतो, देवा मला कॉपी करून पास होऊ दे. आणि दुसरा विद्यार्थी काय करतो? प्रार्थनाच करतो, देवा मला अभ्यास करण्याची बुद्धी दे, एकाग्रता दे, माझ्यामध्ये ती जिज्ञासा दे. पहिला विद्यार्थी स्वार्थी आहे, तो कॉपी करायचं म्हणतोय, आणि दुसरा विद्यार्थ्याची इच्छाच मुळात शुद्ध आहे. आणि सद्गुरू दुसऱ्या प्रकारच्या इच्छेला बळ देतात, प्रेरणा देतात. त्याच्यावरती सद्गुरू कृपा होतात. समर्थ आपल्याला सांगतात, जैसी भावना तैसे फळ, है ना. आणि ते स्पष्ट सांगतात की शुद्ध अंतःकरणामध्येच ईश्वराचा काय असतो? निवास असतो. ही ओवी त्या तत्वाला पुष्टी देत आहे. साधकाने चिंतनासाठी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, माझ्या इच्छा स्वार्थी आहेत की कल्याणकारक आहेत? माझी भक्ती भावपूर्ण आहे की केवळ परंपरेनुसार चालत आलेली आहे? मी ईश्वराकडे वस्तू मागतोय की सत्सद बुद्धी मागतोय की विवेक मागतोय? हे कळायला पाहिजे. बघा, या ओवीचा अर्थ असा नाही की प्रत्येक इच्छा अक्षरशः अशी जशी आहे तशी पूर्ण होईल. त्याऐवजी ती सांगते की श्रद्धेने गुरुतत्वाची सेवा करणाऱ्या साधकाचं मन हे शुद्ध होतं, त्याच्या इच्छा सात्विक होतात आणि त्याच्या जीवनामध्ये जे खरोखर कल्याणकारी आहे ते ईश्वर कृपेने प्राप्त होतं. म्हणूनच कलियुगामध्ये औदुंबराला गुरुकृपेचा कल्पवृक्ष म्हटलं गेलेला. भावपूर्ण गुरुकृपेने, गुरुभक्तीने मन शुद्ध होतं, इच्छा सात्विक होतात आणि साधकाच्या खऱ्या कल्याणासाठी आवश्यक तेच ईश्वर कृपेने प्राप्त होतं. म्हणूनच औदुंबर हा कलियुगातील गुरुतत्वाचा कल्पवृक्ष मानला गेलेला आहे. सदा वसो तुझ पासी, लक्ष्मी सहित शांतीसी, म्हणून वर देती हर्षी, नरसिंह मूर्ती तये वेळी. मग काय सांगितलं? भगवान नरसिंह जेव्हा औदुंबर वृक्षाला वरदान देत होते तेव्हा ते म्हणत होते की मी लक्ष्मीसह सदैव तुझ्या जवळच वास राहीन. माझे शांत आणि मंगल स्वरूप तुझ्या ठिकाणी मी सदैव प्रकट करीन. बघा, ही गॅरंटी आहे. ही ओवी संपूर्ण औदुंबर महिम्याचा कळस आहे, कळस. आतापर्यंत भगवानांनी औदुंबराला अनेक अशी वरदानं दिली, पण या ओवीमध्ये त्यांनी स्वतःच्या नित्य उपस्थितीचं वरदान औदुंबराला दिलं आहे. यापेक्षा मोठा आशीर्वाद दुसरा कुठला असूच शकत नाही. सदा वसो तुझ पाशी. सदा या शब्दाचा अर्थ अत्यंत महत्वाचा आहे. याचा अर्थ क्षणिक नव्हे, सदा म्हणजे काही दिवसासाठी नव्हे, तर सदा म्हणजे नित्य अखंड उपस्थिती असणार, म्हणजे सदा सर्व काळ तिथे असणार. आध्यात्मिक अर्थाने बघा, ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती, नम्रता आणि गुरुभक्ती असते तिथे ईश्वराचा कायम वास असतो, सदा सर्व काळ वास असतो. आणि औदुंबर हा त्या शुद्ध अंतःकरणाचे प्रतीक आहे. लक्ष्मी सहित, एकटा नाही. लक्ष्मी म्हणजे धनाची, फक्त धनाची देवी म्हणजे लक्ष्मी नव्हे हो. लक्ष्मी प्रतीक आहे करुणेचं, मंगलतेचं, समृद्धीचं, कृपेचं, सौंदर्याचं आणि संतुलनाचं प्रतीक म्हणजे लक्ष्मी आहे. आणि भगवंत तिथे एकटे येणार नाहीत, तर ते लक्ष्मीच्या सोबत येणार आहेत, लक्ष्मी सह राहतील. बघा, जिथे गुरुतत्व आहे ना तिथं करुणा आहे, जिथे गुरुतत्व आहे तिथं मांगल्य आहे, जिथं गुरुतत्व आहे तिथं समृद्धी आहे, कृपा आहे की नाही? शांतता आहे, आपोआप येते, आपोआप. त्यासाठी वेगळं बोलवावं लागत नाही. शांतीसी या शब्दामध्ये संपूर्ण अध्यात्म दडलेला आहे. नरसिंहांचा उग्र अवतार आता शांत स्वरूपामध्ये स्थिर झालेला आहे. आणि यातून आपल्याला संदेश मिळतो की ईश्वराचं अंतिम स्वरूप ही शांतताच आहे. साधनेचं अंतिम फळ ही
पैसा नाही, प्रसिद्धी नाही, चमत्कार नाही, तर साधनेचं अंतिम फळ हे अंतःकरणातील अखंड शांतता हेच आहे. म्हणून वर देती हर्षी. मग भगवंतानी हर्षून म्हणजे आनंदाने काय दिलेलं आहे? वर दिलेला आहे. ईश्वराला प्रसन्न करणारी गोष्ट कोणती? अहंकार नाही, प्रदर्शन नाही. ईश्वराला प्रसन्न करणारी गोष्ट आहे निस्वार्थ सेवा आणि प्रेम. औदुंबराने काही मागितलंच नव्हतं. औदुंबर तर फक्त भगवंताच्या कार्यासाठी तिथं उपस्थित होता. म्हणूनच भगवंताने स्वतः त्या ठिकाणी वास करण्याचा संकल्प केलेला आहे. बघा, औदुंबर हे फक्त झाड नाही, तर तो गुरूंच्या नित्य उपस्थितीचं प्रतीक आहे. याचा गूढ अर्थ आहे. जिथे गुरुस्मरण आहे, नामस्मरण आहे, सदाचार आहे, प्रेम आहे, नम्रता आहे, तिथे ईश्वर आणि लक्ष्मीचा नित्यवास आहे. म्हणजे भगवानांचा आणि त्यांच्यासोबत लक्ष्मीचा नित्यवास आहे, सदा सर्व काळ वास आहे. ईश्वराला आपल्याला जर घरी आणायचं असेल तर प्रथम मनामध्ये शांतता निर्माण केली पाहिजे. गुरूंचा आश्रय जिथे असतो तिथे समृद्धी आणि समाधान हे दोन्ही असतच असतं. साधनेचं सर्वोच्च फळ म्हणजे ईश्वराची नित्य अनुभूती. बघा, दोन घरं आहेत. एका घरामध्ये भरपूर भरपूर पैसा आहे, पण रोजची भांडणं, किरकिर, ताणतणाव, अस्वस्थता आहे. आणि दुसऱ्या घरामध्ये साधेपण आहे, पण तिथं प्रेम आहे, प्रार्थना आहे, परस्पर आदर आणि शांतता सुद्धा आहे. खऱ्या अर्थाने भगवंत आणि लक्ष्मीचा वास हा दुसऱ्या घरामध्ये आहे की नाही? बघा, समर्थ आपल्याला सांगतात की ज्या ठिकाणी नामस्मरण, भक्ती आणि सदाचार आहे ना, तिथं प्रभू श्रीरामांचा वास असतो. मग शांत मनालाच परमात्म्याचे दर्शन होत असते. ही ओवी त्याच तत्वाची पुष्टी करून देते. बघा ना, साधकाने चिंतनासाठी स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत. स्वतःला विचारलं पाहिजे, माझ्या मनामध्ये शांतता आहे की अस्वस्थता आहे? माझे घर केवळ एखादी वास्तू आहे की प्रार्थनेचं स्थान आहे? आणि माझ्या जीवनामध्ये गुरुस्मरण नित्य आहे का कधी कधी आहे? सदा सर्व काळ आपलं गुरुस्मरण चालू असलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. भगवान नरसिंहांनी जेव्हा औदुंबराजवळ लक्ष्मीसह नित्य वास करण्याचं त्याला वरदान दिलं, याचा आध्यात्मिक अर्थ असा होतो की ज्याच्या हृदयामध्ये गुरुभक्ती, प्रेम, नम्रता आणि शांतता असते, तिथे ईश्वर कृपा आणि मांगल्यता अखंड नांदत असते. बघा 26वी ओवी, ऐसा वृक्ष औदुंबर कलियुगी तोच कल्प ऐसा वृक्ष औदुंबर कलियुगी तोची कल्पतरू, नरसिंह मूर्ती होता उग्र, शांत झाला तयापाशी. बघा, ही ओवी पुन्हा बघूयात. ऐसा वृक्ष औदुंबर कलियुगी तोच कल्पतरू, श्री नरसिंह सरस्वती नरसिंह मूर्ती होता उग्र, शांत झाली तयापाशी. सिद्ध मुनी नामधारकाला सांगायला लागले आता की हा औदुंबर वृक्ष कलियुगातील कल्पवृक्ष आहे आणि भगवान नरसिंहांचा उग्र क्रोधही ह्या औदुंबराच्या जवळ शांत झाला होता. त्यामुळे हा वृक्ष अत्यंत पवित्र आणि गुरुकृपेचं प्रतीक मानला गेलेला आहे. ही ओवी औदुंबर वृक्षाच्या महिम्याचं सार सांगते. इथे सिद्ध मुनी स्पष्ट करतात की औदुंबराला कल्पवृक्षाचा मान का मिळाला. ऐसा वृक्ष औदुंबर, इथे औदुंबर ही कोणती वनस्पती नाहीये, तर ती प्रतीक आहे गुरुतत्वाचं, शांततेचं, कृपेचं, आत्मज्ञानाचं आणि आध्यात्मिक आश्रयाचं. म्हणून श्री नृसिंह सरस्वतींनी पुढे औदुंबराखालीच काय केला? निवास केला, वास केला. कलियुगी तोची कल्पतरू. कल्पतरू म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारा दिव्य वृक्ष म्हणजे कल्पतरू. परंतु कलियुगामध्ये कल्पतरू म्हणजे जो माणसाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक परिवर्तन घडवतो तो कल्पतरू. आजच्या काळामध्ये माणसाला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे? मनशांती. माणसाला सर्वात जास्त गरज आहे विवेकाची, संतोषाची, योग्य मार्गदर्शनाची, आणि हे सर्व गुरुतत्व देतं. म्हणून औदुंबर हा जो आहे ना, हा गुरुकृपेचा कल्पतरू आहे. नरसिंह मूर्ती होता उग्र. नरसिंहांचा उग्र भाव म्हणजे अधर्माविरुद्धची शक्ती, अन्यायाविरुद्धचा धर्म संघर्ष, दुष्ट प्रवृत्तीचा नाश. हा उग्र भाव अत्यंत गरजेचा होता, पण तो कायम स्वरूपीचा नव्हता. शांत झाला तयापाशी. या ओवीचा केंद्रबिंदू हा आहे बघा. औदुंबराजवळ येताच त्यांची उग्रता शांत झाली. आध्यात्मिक अर्थाने जर बघायचं झालं तर गुरुकृपेच्या आश्रयावरती गेल्यानंतर
आपला क्रोध शांत होतो, अहंकार वितळतो, मत्सर नाहीसा होतो आणि मन सुद्धा स्थिर होतं. म्हणून औदुंबर म्हणजे शक्तीचं केंद्र आहे बरं का, शांततेचं केंद्र आहे. औदुंबर हे शांततेचं केंद्र आहे. आज प्रत्येकाच्या मनामध्ये नरसिंहांचा उग्र भाव आहेच की. ताण, तणाव, नैराश्य, चिंता, औदासिन्य, राग, असुरक्षितता, स्पर्धा, मत्सर, अहंकार, भीती, या सर्वांचा अंत कुठे होतो? या सगळ्यांचा अंत करावा लागेल ना, मग कुठे करणार? गुरुतत्वाच्या छायेमध्ये. म्हणून गुरुचरित्र औदुंबराला काय म्हणते? कल्पतरू असे म्हणतात. बघा ना, मनाला शांतता देणारं स्थानच खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्र आहे. गुरूंचं स्मरण हे मनातील उग्रता शांत करणारं सर्वोत्तम साधन आहे. खरा कल्पवृक्ष बाहेर नसून गुरुकृपेच्या स्वरूपामध्ये आपल्या जीवनामध्येच आहे. एखादा उद्योगपती दिवसभर प्रचंड ताण तणावामध्ये असतो आणि संध्याकाळी आल्यानंतर तो अर्धा तास तरी किमान तो काय करतो? ध्यान, धारणा, नामस्मरण, उपासना करतो आणि सद्गुरूंच्या उपासनेचं, सद्गुरूंच्या उपदेशांचं चिंतन तो करतो, है ना. त्या काही क्षणामध्ये त्याचं मन शांत होतं. हे सगळं केल्याच्या नंतर दिवसभराचा ताणतणाव, थकवा निघून जातो. त्याच्यासाठी ते ध्यान होणं, है ना, ध्यानस्थान जे आहे ना ते औदुंबर आहे. कारण तिथे त्यांच्या मनामध्ये अंतर्गत उग्र नरसिंह जो होता ना आतला, तो शांत झाला. झाला की नाही? समर्थ सांगतात की विवेकाने मन शांत करावे आणि शांत मनामध्येच परमात्मा प्रकट होत असतो. आणि समर्थ सांगतात की सद्गुरूंचा आश्रय हा सर्व संकटांचा एकमेव उपाय आहे. आणि ही या ओवीची अत्यंत सुंदर शिकवण आहे. बघा ना, साधकाने स्वतःला विचारलं पाहिजे की माझ्या मनातील उग्रता ती कोणती आहे? मी ती उग्रता शांत करण्यासाठी गुरुस्मरण आणि साधना करतोय का? माझ्या जीवनामध्ये औदुंबर म्हणजे शांतता देणारं गुरुतत्व आहे का? या ओवीमध्ये औदुंबराला कलियुगातील कल्पतरू असं म्हटलं गेलेलं आहे. कारण त्याने नरसिंहांच्या उग्रतेला सुद्धा शांत करून दिलं. याचा गूढ अर्थ असा की गुरुतत्वाच्या आश्रयामध्ये आलेल्या साधकाच्या मनातील क्रोध, अहंकार, भीती आणि अस्थिरता शांत होऊन त्याच्या जीवनामध्ये विवेक, भक्ती आणि आत्मशांतता प्रकट होत असते. औदुंबर हा कलियुगातील गुरुकृपेचा कल्पतरू आहे. कारण ज्या गुरुतत्वाने नरसिंहांचा उग्र भाव शांत केला, तेच गुरुतत्व आजही साधकाच्या अंतःकरणातील अस्थिरता शांत करून त्याला आत्मशांततेकडे घेऊन जात आहे. बघा 27वी ओवी. या कारणे श्री गुरुमूर्ती नृसिंह मंत्र उपासना करीती उग्रत्वाची करावया शांती औदुंबरवास असे. मग काय सांगितलं? सिद्धमुनी सांगतात की याच कारणामुळे श्री गुरु नरसिंह मंत्राची उपासना करतात आणि नरसिंहाच्या उग्र शक्तीला शांत व मंगल स्वरूपात ठेवण्यासाठी औदुंबर वृक्षाजवळ वास करतात. ही ओवी गुरुचरित्रातील अत्यंत महत्वाचं गूढ तत्व आपल्याला सांगत आहे. इथे श्री गुरूंचा औदुंबर वृक्षाखालील निवास हा केवळ योगायोग नसून एक आध्यात्मिक संदेश आहे. पाहूया आपण. या कारणे हा शब्द मागील ओवीशी जोडलाय. कारण औदुंबराने नरसिंहांच्या उग्रतेला शांतता दिली. भगवानांनी त्याला कल्पवृक्षांचा वर दिला. स्वतः त्याच्याजवळ ते नित्य वास करण्याचा संकल्प केला, तेही लक्ष्मीसोबत. म्हणून श्री गुरूंनी औदुंबराला आपले निवासस्थान म्हणून निवडलं. श्री गुरुमूर्ती नृसिंह मंत्र उपासना करती. मग श्री नृसिंह सरस्वती हे दत्तावतार असले तरी नृसिंह सरस्वती मंत्राची उपासना ते स्वतः करतात असं सांगितलंय. याचा गूढ अर्थ सद्गुरू स्वतःही साधनेचा आदर्श जगासमोरच ठेवत आहेत. ते सांगत नाहीत की मी ईश्वर आहे, मला साधनेची काय गरज आहे. उलट ते स्वतः साधना उपासना करून दाखवतात की हा प्रत्येक साधकासाठी आदर्श आहे की ते स्वतः ईश्वर असून सुद्धा ते उपासना करतात. बघा, उग्रत्वाची करावया शांती. इथली उग्रत्व केवळ नरसिंहाच्या क्रोधाचा अर्थ नाहीये. तो आपल्या मनातील कामाचा उग्रत्व, क्रोधाचं उग्रत्व, लोभाचं उग्रत्व, मोह, मत्सर, वासना, अहंकार, अस्थिरता यांचं प्रतीक आहे. गुरुतत्वाचं कार्य म्हणजे काय? या उग्र प्रवृत्तीचे दमन नव्हे तर त्याचे रूपांतर शांततेमध्ये करणे म्हणजे गुरुतत्वाचं कार्य. जसा अग्नी स्वयंपाकासाठी उपयोगी ठरतो, तसाच तो अग्नी है ना, जर फोफावला तर वणवा होतो.
मग नियंत्रित क्रोध हा अन्यायाविरुद्ध धर्मरक्षणासाठी उपयुक्त ठरतो, पण तो अगदीच फोफावला तर तो घातक असतो. औदुंबर वास असेल. औदुंबर हे गुरुकृपेचं आश्रयस्थान आहे. याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की जिथे नामस्मरण आहे, गुरुभक्ती आहे, साधना आहे, नम्रता आहे, विवेक असतो, तिथे मनातील उग्रता शांत होऊ लागते. म्हणून औदुंबर म्हणजे शांत चित्ताचे प्रतीक आहे. सद्गुरूंचं कार्य है ना, सद्गुरूंचं कार्य क्रोध संपवणे नाही, अहंकार दाबणे नाही, तर त्याचे दैवी रूपांतर करणे हे सद्गुरूंचं कार्य. ज्याचे मन गुरूंच्या चरणाची स्थिर झालेलं आहे त्याचं जीवनही शांत आणि संतुलित होतं. बघ ना, जीवनामध्ये बोध काय, शक्ती असणं खूप गरजेचं आहे, महत्वाचं आहे, पण ती शक्ती शांत विवेकाने वापरणं अधिक महत्वाचं. साधनेचा उद्देश भावना दाबून ठेवणे नाही, तर भावनांना पवित्र करणं हा साधनांचा उद्देश आहे. गुरुस्मरण मनातील उग्रता शांत करून मनाला स्थिरता देतं, स्थैर्य देतं. एक अधिकारी आहे, अत्यंत बुद्धिमान आहे, पण त्याचा स्वभाव प्रचंड रागीट आहे, त्यामुळे तो सर्वांशी वाद घालत सुटतो. मग तो अधिकारी नंतर ध्यान, धारणा, नामस्मरण, उपासना करतो आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचा स्वीकार जेव्हा तो करतो, आणि मग काही काळानंतर त्याच्यामध्ये असलेला तो रागराग, चिडचिड कमी होते आणि तो संयमित होतो आणि तो करुणामय बनतो. हीच काय आहे, उग्रत्वाची शांतता आहे. समर्थ आपल्याला सांगतात की मन जिंकलं की जग जिंकलं. तसंच आहे, विवेकाने क्रोधावरती विजय मिळवायचा असतो, तिथेच साधनेचं यश असतं. ही ओवी या तत्वाला अधोरेखित करत आहे. बघा ना, साधकाने स्वतःला विचारलं पाहिजे, माझ्या मनातील सर्वात मोठी उग्र प्रवृत्ती कोणती? मी ती प्रवृत्ती दाबतोय की गुरुस्मरणाने तिचं रूपांतर करण्याचा प्रयत्न करतोय? माझ्या साधनेमुळे माझ्यामध्ये अधिक शांतता आणि संयम निर्माण होतो आहे का? बघा ना, या ओवीमध्ये श्री गुरु औदुंबराखाली का राहिले याचं रहस्य सांगितलेलं आहे. बरोबर, औदुंबर हे त्या गुरुतत्वाचं प्रतीक आहे, जे मनातील केवळ ऐतिहासिक प्रसंग नसून प्रत्येक साधकासाठी अंतर्मन शुद्ध करण्याचा संदेश आहे. श्री गुरु औदुंबराखाली वास करतात, कारण गुरुकृपेचा आश्रयच मनातील काम, क्रोध, अहंकार आणि अस्थिरता शांत होऊन साधकाच्या जीवनामध्ये विवेक, भक्ती आणि परमशांतता प्रकट होत असते. बघा, 28वी ओवी आहे. अवतार आपण तयाचे स्थान असे साचे, शांतवण करावया उग्रत्वाचे, म्हणून वास औदुंबरी. मग सांगितलं, सिद्धमुनी म्हणायला लागला की श्री नृसिंह सरस्वती हे त्या नरसिंहाच्या, भगवंताचे अवतार असल्यामुळे त्यांनी नरसिंहाच्या उग्रत्वाचे शांत स्वरूप प्रकट करण्यासाठी, त्या पवित्र स्थानाचे महत्व वाढवण्याच्यासाठी औदुंबर वृक्षाजवळच आपला निवास केला. ही ओवी गुरुचरित्रातील अत्यंत महत्वाचं गूढ तत्व सांगत आहे. श्री गुरु औदुंबराखाली राहिले हे केवळ ऐतिहासिक घटना नसून एक आध्यात्मिक संदेश आहे. अवतार आपण तयाचे म्हणजे भगवान नृसिंहांचे. श्री नृसिंह सरस्वती हे दत्त अवतार असले तरी त्यांच्यामध्ये श्री नृसिंहांचे तेज, धर्म संरक्षणाची शक्ती आणि भक्त वात्सल्यता प्रकट करण्यासाठीच ते आलेले आहेत. यातून एक तत्व समजतं की अवतार जरी वेगवेगळे असले तरी त्यांचं मूळ तत्व एकच परमात्मा आहे. स्थान आपुले असे साचे. श्री गुरूंनी औदुंबर हे स्थान निवडलं कारण ते भगवान नृसिंहांच्या कृपेने पवित्र झालेलं स्थान आहे. परंतु याचा गूढ अर्थ असा आहे की सद्गुरू तेथेच वास करतात जिथे भक्ती, नम्रता आणि साधनेसाठी योग्य पोषक वातावरण असतं. औदुंबर म्हणजे गुरुकृपा, शरणागती, आत्मशुद्धी आणि शांतता. शांतवण करावया उग्रत्वाचे. ही ओवी अत्यंत चांगला संदेश देते. उग्रत्व म्हणजे क्रोध, अहंकार, हिंसा, द्वेष, अस्थिरता, अज्ञान. आणि श्री गुरूंचं कार्य म्हणजे उग्रतेचा नाश करणे नाही, तर तिचे शांत, विवेकी आणि करुणामय रूपामध्ये रूपांतरित करणं हा त्याचा उद्देश आहे. श्री गुरूंचं कार्य ते आहे. जसे नदीला धरण योग्य दिशा देतं, तसं सद्गुरू आपल्या शक्तींना योग्य दिशा देत असतात बरं का. म्हणून वास औदुंबरी. श्री गुरूंनी औदुंबराखाली वास करून जगाला सांगितलं की मन शांत
मन शांत करायचं असेल तर गुरुकृपेच्या छायेमध्ये या. औदुंबर हा केवळ एक वृक्ष नाही, तर तो शांत, स्थिर आणि गुरुमय अंतःकरणाचं प्रतीक आहे. सद्गुरू बाह्य जग बदलण्यासाठी येत नाहीत, तर ते मनुष्याचे अंतःकरणच बदलतात. कारण एकदा का मन बदललं की विचार बदलतात, कर्म बदलतात आणि जीवन सुद्धा बदलतं. बघा ना, जीवनामधला बोध काय आहे? राग ही समस्या नाहीये. विवेकाशिवाय व्यक्त झालेला राग ही मुख्य समस्या आहे. आणि गुरुस्मरणाने मनातील अस्थिरता शांत होते. जिथे शांतता आहे तिथेच ईश्वराचा निवास आहे. बघा, आजच्या जीवनातील एक उदाहरण आहे. एक युवक अत्यंत हुशार आहे, पण तो पटकन चटकन रागावतो, जमदग्नीसारखा. त्यामुळे त्याची आजूबाजूचे नातेसंबंध तुटायला लागले, त्याच्या कामामध्ये अडथळे यायला लागले. मग तो ध्यान, धारणा, नामस्मरण, उपासना करायला लागला आणि सद्गुरूंच्या शिकवणीनुसार त्यांनी आत्मपरीक्षण करायला सुरुवात केली आणि काही महिन्यामध्ये त्याचा स्वभाव शांत झाला, संयमी झाला, प्रेमळ झाला. हेच काय ते उग्रत्वाचे शांतवन आहे. बघा, समर्थ सांगतात की मनाचे राज्य जिंकल्या वाचून आत्मकल्याण होणारच नाही. विवेक आणि सद्गुरूंचा आश्रय हे मन शांतीचे खरे साधन आहे. बघा ना, साधकाने चिंतन करण्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत की माझ्या मनातील उग्र प्रवृत्ती नेमकी कोणती आहे? मी तिच्यावर दडपण आणतो की गुरुस्मरणाने त्या उग्र प्रवृत्तीचे रूपांतर करतोय? माझे अंतःकरण हे औदुंबरासारखं शांत आणि स्थिर होते आहे का? श्री गुरूंनी औदुंबराखाली वास करून जगाला एक अमूल्य असा संदेश दिलेला आहे की सद्गुरूंच्या कृपेच्या छायेतच मनातील उग्रता, अहंकार आणि अज्ञान शांत होऊन आत्मज्ञानाचा प्रकाश त्या ठिकाणी प्रकट होतो. औदुंबर हे त्यामुळे केवळ पूजनीय वृक्ष नसून शांत, गुरुमय आणि ईश्वराभिमुख जीवनाचं प्रतीक आहे. श्री नृसिंह सरस्वतींनी औदुंबराखाली निवास करून हे शिकवले की गुरुकृपेच्या आश्रयातच मनातील उग्र प्रवृत्ती शांत होतात आणि साधकाचे जीवन विवेकाने, भक्तीने आणि परमशांततेने उजळून निघते. आतापर्यंत आपण एक 28व्या ओवीपर्यंत श्रवण केलेलं आहे. 19वा अध्याय 18वी ओवी आपण पूर्ण केलेली आहे आणि तिसऱ्या भागामध्ये आपण 19व्या अध्यायातील 29व्या ओवीपासून पुन्हा श्रवणाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.